पनवेल महामार्गावरही वाहतूक कोंडी झाली आहे। बघा, खारघर पासून ते नेरूळ पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहे। मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतीये। ट्रक बंद पडलाय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी या ठिकाणी झालेली आहे। सायन पनवेल मार्गावरती या ठिकाणी जाम झालेला आहे। ट्रक बंद पडला, त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे। खारघर ते नेरूळ पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। सध्या आपण पाहतोय वीकडे आहे, गुरुवारचा दिवस आहे, चाकरमान्यांना आपल्या कामावरती पोहोचायचं आहे आणि या दरम्यानच ही वाहतूक कोंडी झाल्यानं मनस्ताप निश्चितच सहन करावा लागतोय। अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांच्याकडून घेऊयात। विकास, वाहतूक कोंडी झालेली आहे, काय अपडेट या संदर्भात? सायन पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। चाकरमानी मुंबईच्या दिशेने जात असताना खारघर पासून ते नेरूळ पर्यंत साधारण ते 5 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। कारण चाकरमान्यांना आपल्या वेळेत पोहोचायचं असतं, वेळेत जायचं असतं, या दृष्टीने मात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली दिसून येते। अचानकपणे सायन पनवेल महामार्गावर ट्रक बंद पडल्यामुळे हे संपूर्ण वाहतुकीचा खेळ खंडोबा झाला दिसून येत आहे। नवी मुंबई पोलिसांकडून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तिथे पोलीस सुद्धा पाठवण्यात आलेले आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय। मात्र वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। निश्चितच वाहतूक कोंडी या ठिकाणी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे। धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी विकास। सायन पनवेल मार्गावरती हा जाम झालाय, ट्रक बंद पडला आणि त्यामुळे वाहतूक कोंडी झाली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।